मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे। निवडणुकीमुळे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आता ऑक्टोबरमध्ये दिले तर डिसेंबर महिन्याचे पैसे देखील नोव्हेंबरमध्येच येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। लाडली बहन योजना के पैसे कोड ऑफ कंडक्ट में नहीं अटकने चाहिए, इसलिए अक्टूबर के पैसे, नवंबर के पैसे भी हमने अक्टूबर में दे दिए। अभी आपको मैं कहता हूँ 23 को रिजल्ट है, उसके बाद इसी नवंबर में हम दिसंबर के पैसे देंगे, क्योंकि हमारी नीयत साफ है, हम देने वाले हैं। शिंदेंनी निवडणुकीपूर्वी जनतेला 10 कलम सांगितलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 ऐवजी 2100 देण्याचे आश्वासन, त्यासोबतच शेतकरी सन्मान योजनेचे पैसे 12,000 वरून 15,000 करण्याचा, तसंच MSP वर 20% अनुदान देणार असल्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिले। त्यांची 10 आश्वासनं काय पाहूया। लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देणार, 25,000 महिलांना पोलीस दलात भरती करणार, शेतकरी सन्मान योजनेचे पैसे 12,000 वरून 15,000 तर MSP वर 20% अनुदान देणार, वृद्ध पेन्शन धारकांना 1500 वरून 2100 रुपये देणार, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार, 25 लाख रोजगार निर्मिती करणार, 10 लाख विद्यार्थ्यांना महिन्याला 10,000 विद्यावेतन देणार, 45,000 गावात पाणंद रस्ते बांधणार, अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 वेतन आणि सुरक्षा कवच विमा देणार, वीज बिलामध्ये 30% कपात करणार, तर विजन महाराष्ट्र 2029 100 दिवसांच्या आत सादर करणार। आपल्याला मी सांगू इच्छितो, अजित दादांनी सांगितलं, देवेंद्रजींनी पण सांगितलं आणि मी सांगतो, कुणाचाही माईका लाल आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि आम्ही एवढ्यावर थांबणार नाही। तुम्ही सरकारची ताकद वाढवली, सरकारच्या मागे उभे राहिले, सरकारच्या पाठीशी आपले आशीर्वाद राहिले, तुम्हाला देताना सरकार हात आकडता घेणार नाही। आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे, प्रधानमंत्री साहेबांची 6,000, आपली 6,000, 12,000 जी आहे ती 12,000 सन्मान योजना वर्षाला 15,000 रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला। आणि महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत। आपको मैं कहता हूँ नवंबर 20 को चुनाव है, 23 को रिजल्ट है, उसके बाद इसी नवंबर में हम दिसंबर के पैसे देंगे, क्योंकि हमारी नीयत साफ है, हम देने वाले हैं, लेने वाले नहीं। आज किसी ने कहा ऐसे थोड़ी पैसे बांटते, क्या ये क्या हमारी पिताजी की प्रॉपर्टी है क्या? ये पैसे क्या हमारे हैं? ये जनता के पैसे है, ये जनता को ही देने चाहिए। पूछो वो मेरी लाडली बहना को क्या गरीबी है उनकी, ये 1,500 महीने के उनके कितने मददगार हो रहे हैं। मैं भी एक गरीब परिवार से, मैं किसान परिवार से हूँ, मैं किसान का बेटा हूँ, मैं गरीब परिवार से आया हूँ, गरीबी मैंने देखी है। मेरी माँ कैसे घर चलाती थी, कैसे फीस भरती थी, कैसे दूध के पैसे बिल भरते, कैसे राशन, कैसे क्या, ये सब चलाते वक्त तो मैंने देखा है। मेरी पत्नी मेरा कैसे घर चलाती थी, तब मैंने सोचा था जब मेरे पास अधिकार आएंगे तो मैं जरूर मेरे लाडले बहनाओं के लिए, माताओं के लिए, मेरे लाडले किसानों के लिए, मेरे लाडले बहन भाइयों के लिए, मेरे लाडले बुजुर्ग के लिए कुछ ना कुछ अवश्य करूंगा। और जैसे मेरे पास अधिकार आ गए, मेरे दोनों डिप्टी चीफ मिनिस्टर देवेंद्र जी, अजीत दादा, इनको मैंने कहा हमें ये करना है और हमने कर दिया। ये विपक्ष को हजम नहीं हुआ है, उनके पैरों तले जमीन खिसक गई है, उनके सीने में धड़की भरी है। अब क्या होगा, अब हम हारने वाले। तो बोल लगे इसको बदनाम करने, या क्या 1,500 रुपया क्या होता है, 1,500 रुपया क्या होता है, ये 1,500 क्या इतने से पैसे से क्या होता है, फिर ये क्या रिश्वत है क्या, ये बिकत ले रहे क्या? अरे आप बोल रहे
हमारे पास पैसे नहीं है गवर्नमेंट के पास, तो आप कहां से दोगे? आणि त्यांना विचारा तुम्ही की तुम्ही आमच्या योजनेत का विरोध केला? आमच्या मुलाबाळांच्या तोंडचं पाणी घास काय राहून घेत होता? म्हणाले या सर्व योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, ज्येष्ठांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, या सगळ्यांची आम्ही चौकशी लावू आणि जे दोषी आहेत त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू. कोणाला धमक्या देत आहे? अरे एक मुंगी तरी मारली का? एकनाथ शिंदे संघर्ष करून इथपर्यंत आलाय. याच्या पोकळ धमक्यांना डरत नाही आपण. आणि उद्या तुमच्यासाठी, माझ्या माता भगिनींसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, माझ्या लाडक्या भावांसाठी जेलमध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जायला तयार आहे. पण मला विश्वास आहे तुम्ही ती पाळी येऊ देणार नाही, कारण त्यांचं सरकार येणार नाही. महाविकास आघाडी खोटा वचननामा चोरून त्यांचा वचननामा बनवतीये. ज्या लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला तिथं आता महालक्ष्मी योजना त्यांनी चालू केली. आम्हाला सांगितलं, विचारलं पैसे कुठून आणणार, पैसे कुठून आणणार? आता यांनी योजना जी केली आहे हे कुठून आणणार? म्हणजे तुम्हाला लोकांना फसवायचं आहे, फसवून मतं घ्यायची. जसं कर्नाटकमध्ये, हिमाचलमध्ये, राजस्थानमध्ये खोटे आश्वासन दिले, मतं घेतले, सत्तेत आले, नंतर म्हणाले पैसे नाही, केंद्राने पैसे द्यावे. अरे चांगलं आहे, चोराच्या उलट्या बोंबा. आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, ती फसू शकत नाही. तिला फसवणारा अजून जन्माला यायचा आहे. लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह करून फसवलं तुम्ही. आता ही योजना बघा, ही लाडकी बहीण योजना ही सगळ्यांना लागू आहे. हिंदू माझी बहीण असेल तिलाही, मुसलमान असेल तिलाही, ख्रिश्चन असेल तिलाही, सगळ्यांना, सगळ्या जातीपातीला योजना दिली आहे. आता जिचा मुलीचं शिक्षण डॉक्टर, इंजिनियर, वकील करायचं त्याच्यामध्ये सगळ्यांना आहे. त्याचबरोबर युवा प्रशिक्षण योजना आहे, त्याच्यामध्ये पण आपण जातीपातीचं बंधन ठेवलं नाही. आज 1.5 लाखाचा विमा महात्मा ज्योतिबा फुले 5 लाख केला, त्याच्यात पण सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण दिलंय. आपण कधी जात भात बघितली नाही, बाळासाहेबांनी पाहिली नाही. आणि म्हणून हे लोकसभेमध्ये सगळ्यांना घाबरवलं, मुस्लिम लोकांना घाबरवलं, ख्रिश्चन लोकांना घाबरवलं. तुम्हाला आरक्षण जाएगा, तुम्हाला आरक्षण, आदिवासींना घाबरवलं. हे घाबरून घाबरून या ठिकाणी पण माणूस कधी फसतो? एक ही बार फंसता है ना, बार बार नहीं फंसता है. और हम लोग जो दे रहे हैं वो सबको दे रहे हैं. सभी लोगों के लिए योजना देने वाली ये सरकार है. आता कुठले तुमचं फेक नरेटिव्ह इथं चालणार नाही, कारण बाबासाहेबांचं संविधान या ठिकाणी गाव तालुक्यावर संविधान मंदिर आपण बांधतोय. आणि मी सांगतो बाबासाहेबांचं संविधान बदलणार म्हणतात. मैं सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान नहीं बदलेगा. अरे आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या आधारावर, घटनेच्या आधारावर कारभार करतोय. आणि म्हणून मी सगळ्यांना एवढंच सांगतो की हिकमत उडान, हिम्मतराव आहे. हिकमत म्हणजे हिम्मत. काम झालंय भारी, आता करा पुढची तयारी. आणि आता इथले प्रश्न जे आहेत, कॅनलद्वारे पाणी पुरवठा करण्याचा, अंबड तालुक्यातील गलाटी धरण, दुधना नदीवर बॅरेज, हे प्रश्न अजून सोडवले का? तुम्हाला सोडवायचे आहे, यांना सोडवायचे आहे. त्याला योग लागतो. घनसावंगी शहरातील सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न
सोडवलाय का? रस्त्याचा प्रश्न सोडवलाय? रान्नी, तीर्थपुरी, कुंभार